नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील BMS कॉलेजेसच्या कट ऑफ बद्दल। सर्वप्रथम जर बोलायचे झाले तर BMS ला ऍडमिशन जर महाराष्ट्रात मिळवायचं झालं तर जो स्कोर लागणार आहे त्याची रेंज यावेळी असणार आहे 280 पासून ते 400 च्या घरापर्यंत। आणि ह्याच रेंजमध्ये बरेचसे विद्यार्थी संख्या आपल्याला आढळून येणार आहेत। त्याची विविध कारणं म्हणजे की बायोलॉजीच्या पेपरवरती विद्यार्थ्यांनी केलेला फोकस, की जो पेपर आपल्याला सोपा असतो त्यामुळे विद्यार्थी बायो सोडवतात आणि त्यामुळे होतं काय की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याच रेंजमध्ये मार्क पडतात। काही विद्यार्थ्यांचं दुर्दैवाने असं होतं की फिजिक्स किंवा केमिस्ट्रीचे पेपर सोडवताना जी गणित किंवा रिॲक्शन्स असतात ते सोडवता वेळ कमी पडतो आणि परिणामी त्यांना MBBSच्या जो स्कोर असतो तोपर्यंत जाता येत नाही। त्यामुळे ती रेंज 400च्या आसपास येऊन थांबते आणि स्टार्ट होते 280 पर्यंत। याच्यामध्ये लाखो विद्यार्थी असणार आहेत, सो इथे कॉम्पिटिशन ही तितकीच असणार आहे। तरी त्याच्यातून आम्ही मार्ग काढून एक सरासरी अंदाज देण्याचा, जेणेकरून विद्यार्थ्यांना क्लॅरिटी येईल की आपण ऍडमिशन प्रोसेसला महाराष्ट्र राज्य काउन्सिलिंग असो किंवा जर आपल्याला दुसऱ्या राज्यात जायचं असेल तर आपण कोणकोणत्या राज्यांवर फोकस केला पाहिजे आपल्या BMS ऍडमिशनसाठी, हे त्या अनुषंगाने आपल्या विद्यार्थ्यांना लक्षात येणं सोपं जाईल। तर सर्वप्रथम आता आपण पाहून घेऊयात BMS गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसच्या कट ऑफ विषयी। ओपन कॅटेगरीसाठी 1,70,000 हा जर सेफेस्ट रँक असेल ऍडमिशन मिळवण्यासाठी तर 406च्या आसपास मार्क येतील, प्लस मायनस 10 मार्क आपण धरायचे आहेत। त्यानंतर OBC असेल तर त्यासाठी असेल 2,25,000 इतका सेफेस्ट रँक, 375च्या आसपास त्याचा कट ऑफ येऊ शकतो। EWS साठी 2,05,000 इतका ऑल इंडिया रँक असू शकतो, सेफेस्ट ऑल इंडिया रँक, 385च्या आसपास त्याचा कट ऑफ राहू शकतो। ACBC साठी 1,70,000 इतका रँक येऊ शकतो, 406 मार्कांच्या आसपास कट ऑफ राहू शकतो। NTB कॅटेगरीसाठी, ज्याला NT1 म्हणतात, त्यासाठी 375 इतका स्कोर येऊ शकतो आणि ऑल इंडिया रँक 2,25,000 इतका असू शकतो। NTC कॅटेगरीसाठी 2,40,000 इतका ऑल इंडिया रँक असेल आणि 367च्या अराउंड स्कोर येईल। NTD साठी 1,45,000 इतका ऑल इंडिया रँक असेल आणि 424च्या आसपास क्लोजिंग कट ऑफ गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेजेससाठी असू शकतात। NT कॅटेगरीचं जर पाहायचं झालं तर तुलनेने NTD मध्ये कट ऑफचं प्रमाण अधिक असतं, NTB मध्ये तुलनेने कमी कट ऑफ लागतात। त्यानंतर VJ कॅटेगरीकडे आपण पाहूयात। 1,50,000 इतका जर सेफेस्ट ऑल इंडिया रँक असेल ऍडमिशन मिळवण्याचा तर 410च्या अराउंड त्याचे मार्क्स येतात। SC कॅटेगरीसाठी 2,80,000 हा जर सेफेस्ट ऑल इंडिया रँक असेल तर 357 ते 358 इतका कट ऑफ राहू शकतो। ST कॅटेगरीसाठी 5,25,000 हा जर क्लोजिंग कट ऑफ असला तर 270 पर्यंत नीटचा स्कोर राहू शकतो। आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रायव्हेट BMS आयुर्वेद मेडिकल कॉलेजेसचे कट ऑफ विषयी जाणून घेऊयात। ओपन कॅटेगरीसाठी जर 4,85,000 इतका ऑल इंडिया रँक असेल तर 280 पर्यंत कट ऑफ येऊ शकतो। OBC कॅटेगरीसाठीही 4,85,000 इतका ऑल इंडिया रँक असेल तर 280 ओपन प्रमाणेच कट ऑफ तिथेही येऊ शकतो। ACBC कॅटेगरीसाठी 4,90,000 जर सेफेस्ट ऑल इंडिया रँक असेल तर 275 मार्कांपर्यंत कट ऑफ राहू शकतो। NTB कॅटेगरीसाठी 4,75,000 हा जर ऑल इंडिया रँक असेल तर 285 इतका क्लोजिंग कट ऑफ येऊ शकतो। NTC साठी 4,65,000 हा जर ऑल इंडिया रँक असेल तर 290 इथपर्यंत मार्क येऊ शकतात। NTD कॅटेगरीसाठी 4,75,000 इतका जर सेफेस्ट ऑल इंडिया रँक असेल तर 285 पर्यंत कट ऑफ येऊ शकतात। विजय कॅटेगरीसाठी सुद्धा 4,75,000 एवढा सेफेस्ट ऑल इंडिया रँक दिसतोय, 285 मार्क त्यालाही आपल्याला द्यावे लागतील। SC कॅटेगरीसाठी 4,96,000 हा जर सेफेस्ट ऑल इंडिया रँक असेल तर 272 इतका क्लोजिंग कट ऑफ येऊ शकतो। ST कॅटेगरीसाठी 6,58,000 जर सेफेस्ट ऑल इंडिया रँक असेल तर 250 पर्यंत तो कट ऑफ येऊ शकतो। मित्रांनो, जर आपण व्यवस्थित ऑब्झर्व केला असेल तर आपल्याला एक गोष्ट निदर्शनास अशी येईल की इथे मार्कांची कॉम्पिटिशन भरपूर दिसते आहे आणि जवळजवळ ऑल इंडिया रँक तुम्हाला दिसतील की एका मार्काचा जरी फरक पडला
तरी ऑल इंडिया रँकमध्ये काही हजारांची घसरण किंवा वाढ आपल्याला दिसून येते. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ज्या विद्यार्थ्यांना एक्सपर्ट काउन्सिलिंग करायची महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेजेससाठी आणि जर ज्यांना चांगल्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जायचंय तर त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ जो आहे तो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आता पोस्ट करतोयच आहे. अजून ज्या विद्यार्थ्यांना बीएमएस नंतरचं पुढचं करिअर काय, जॉब्स किंवा एमडीएमएसच्या कशा संधी आहेत त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना जर मार्क समजा 250च्या खाली किंवा 260च्या खाली असतील तर माझं एकच सांगणं आहे की तुम्ही हातामध्ये एक ऑप्शन धरून ठेवला पाहिजे आणि दुसऱ्या राज्यांच्या काउन्सिलिंगसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि बऱ्याच वेळा आपल्याला हेही लक्षात येईल की आता आम्ही जे सेफेस्ट ऑल इंडिया रँक दिलेले आहेत त्याच्या खालीही कधी कधी ऍडमिशन्स होतात. याचं कारण काय आहे, 6, 7, 8 एवढ्या प्रकारचे राऊंड तिथे जर होत असतील ऑनलाईन आणि त्या विद्यार्थी संख्या जर कमी असेल तर कमी मार्कांनाही आम्ही सांगितल्यापेक्षा कमी मार्कांनी ऍडमिशन होतं. कारण की बऱ्याच वेळा होतं असं 5व्या 6व्या राऊंड पर्यंत आपल्याला ऍडमिशन मिळाले नाही तर विद्यार्थी रिपीटला जातात, कोण विदेशामध्ये फॉरेनमध्ये ऍडमिशन घेऊन मोकळे होतात. त्यामुळे एक 260 270च्या खाली ज्यांना मार्क आहेत पर्यायाने त्यांनी दुसऱ्या राज्यांचा ऑप्शन निवडा. कारण की महाराष्ट्रातील ज्या इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या ज्या फीज आहेत 3 पट त्या सगळ्यांना भरणं शक्य नाही. तर पर्यायी आपण कर्नाटक झालं, मध्य प्रदेश झालं किंवा पंजाब झालं, उत्तर प्रदेश झालं, या राज्यांचाही आपण विचार करू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे ते डीम्ड विद्यापीठांमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. तसेच मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्या विद्यार्थ्यांना आता पेड काउन्सिलिंग लावायचे आहे ते आमच्याकडे पेड काउन्सिलिंगसाठी नोंदणी करू शकतात. धन्यवाद.